12 महिन्यांपर्यंत लग्न रद्द करण्यासाठी ॲप्लिकेशन करतात। सगळ्यात आधी तर बनावटी विवाह करून फसवलं पहिल्यांदा 20 ऑक्टोबरला 2020ला। त्याच्यानंतर मी माझी तक्रार आयजींपर्यंत पोहोचवली। त्यानंतर प्रसारमाध्यमांनी ती तक्रार घेतली, त्याच्यातून मीडियापर्यंत सगळी बातमी पोहोचली आणि आता कुठेतरी गुन्हे दाखल होणार, कुठेतरी आपल्यावर कायदेशीर कारवाई होणार म्हणून माझ्याशी मीडियासमोर लग्न लावलं गेलं आणि मला एका फ्लॅटवर नेऊन टाकून दिलं। त्यानंतर अपमानास्पद वागणूक दिल्या गेली, माझ्यावर अत्याचार घडत गेले, अक्षरशः बलात्कारापर्यंत अत्याचार घडत गेले। मला बोलताना सुद्धा कसं तरी वाटतंय, कारण त्याच्यानंतर जेव्हा बाळ झाल्यानंतर 2-3 महिन्यांनी बाळ झाल्यानंतर जर कोर्टामध्ये केस करता की हे माझं लग्न रद्द करून द्या, ठीक आहे, एका उद्देशाने पण हाही विचार करू, पण बाळ रद्द होईल का? बाळ रद्द होईल का? त्यांना बाळ आहे ना, तुमच्या डोळ्यासमोर बाळ दिसतंय ना, बाळ डोळ्यासमोर दिसत असताना, खेळत असताना तुम्ही त्याला जवळसुद्धा घेत नाही, म्हणता की हे बाळ माझं नाही, हे बाळ माझ्या मुलाचं नाही। मी कुठे जायचं? माझ्यासारख्या स्त्रियांनी कुठे जायचं? जेव्हा एक लोकप्रतिनिधी म्हणतो की तू DNA कर, तर माझ्यासारख्या असंख्य स्त्रिया उद्या DNAच करत फिरतील, मग त्यांच्या अस्तित्वाचं काय? त्यांच्या स्वाभिमानाचं काय? उद्या हे बाळ शाळेत जाईल, उद्या या बाळाला प्रश्न विचारला की बाबा तुझा बाप कोण, तर त्या बाळाने कसं फेस करायचं समाजासमोर? त्या बाळाच्या अस्तित्वाचं काय? माझा साधा सरळ प्रश्न आहे, मला माझा स्वाभिमान परत करा, मला माझं अस्तित्व परत करा। म्हणजे त्यांच्याकडून घटस्फोटाचा अर्ज केलेला नाही, लग्न रद्द करून द्या असाच अर्ज त्यांनी कायदेशीररित्या केला। त्यावरही कोर्टाने अजूनपर्यंत कुठलाही हे दिलेलं नाही, ती केस पेंडिंग आहे आणि त्यावर कोर्टाने सुद्धा बोललेलं आहे की ही कायदेशीररित्या ही बाब कायद्यात बसत नाही। हा अत्यंत गंभीर आरोप आहे। 2014 पासून माझी आणि पंकजची मैत्री होती, त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। प्रेमानंतर 2020 मध्ये त्यांनी बनावटी लग्नाचा कट केला माझ्याशी। जेव्हा मी त्यांना विचारलं की आपलं लग्न कधी होणार, त्यानंतर मी त्यांना विचारलं, परिवारामध्ये बैठका घेतल्या गेल्या, बैठक घेतल्यानंतर 4 महिन्याचा वेळ मागितला। 4 महिन्याचा वेळ मागितल्यावर कोर्ट मॅरेज, आता कोरोना आहे तर कोर्ट मॅरेज करू असा प्रस्ताव मांडला आणि आपण नोंदणी पद्धतीने हे लग्न करत आहोत म्हणून माझ्याकडून ते कागदांवर सह्या घेतल्या गेल्या। सह्या घेतल्यानंतर 2 महिन्यांनी कुठलीच विचारणा झाली नाही। तेव्हा मी त्यांना बोलली की आता काय करायचं? जो फ्लॅट त्यांनी बुक केला होता त्या फ्लॅटवर नेऊन माझा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने माझा उपभोग घेतला गेला। तिथे गेल्यानंतर तिथे मला प्रेग्नन्सी राहिली आणि जेव्हा मी म्हटलं की आता काय करायचं, तर म्हटलं की आपल्याला सर्व समाजासमोर चांगल्या पद्धतीने, मोठ्या पद्धतीने आपल्याला लग्न करायचं आहे, तर आपण सध्या हा बाळाचा विचार काढून टाकू। यापूर्वीही माझं एक अबॉर्शन झालेलं आहे, त्या अबॉर्शनचे हे डॉक्युमेंट्स, सेवाग्राम रुग्णालयाचं हे अबॉर्शनचं डॉक्युमेंट, याच्यात सगळ्यात साफ लिहिलेलं आहे की 1 month 3 days अबॉर्शन झालेलं आहे। माझ्यावर आरोप केले हे सिद्ध तर करावं। न्यायालयाने 10 लोकांवर गुन्हे दाखल केलेत, त्याच्यात आरोपी वाढेल। त्यापैकी 8 लोक हजर झाले, 8 लोकांना जमानतीवर सोडले गेले। पूजा शेंद्रेला आणि पूजा तडसला जर समजा माझ्यावर आरोप करायचे आहे तर हीच वेळ का? 2020 पासून चाललेलं प्रकरण 2003 पर्यंत 3-3 वर्ष तुम्ही फक्त शांत राहतात, कोर्टात हजर राहत नाही आणि फक्त मीडियांसमोर एक राष्ट्रीय नेत्याचा कार्यकर्ता घेऊन उभे राहतात। हे राजकारण नाही, ती काय आहे? तडस साहेबांचं घर आणि माझं घर हे वेगवेगळे आहेत। आम्ही जरूर एका मोहल्ल्यात राहतो, घराला घर आमचं लागून आहेत, पण त्यांचं घर आणि माझं घर हा वेगवेगळे आहेत। त्यांनी मला बेदखल सुद्धा केलेला आहे, त्या बाबतीत आहे। पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा का काढतात? आणि सुषमा अंधारे जेवढ्या येतात आहेत ती स्वतःच्या परिवाराला थोडंसं झाकून तर बघा। आपल्या पतीचा आपण थोडंफार जुळून घेत नाही आणि दुसऱ्याच्या संसारात आग टाकायला जातात। सुषमाताई, हे धंदे बंद करा हो। नक्कीच राजकीय षडयंत्र आहे। राजकीय षडयंत्र नसलं तर राजकीय लोकांना घेऊन का बाईट घेतात तुम्ही? पत्रकार परिषद का घेतात? अनेक न्यायप्रविष्ट प्रकरण आहे तुमच्याविषयी 6-7, तिथे हजर का नाही राहत? तुम्ही तिथे हजर राहत नाही, पण मात्र पत्रकार परिषदेला हजर राहतात। तुम्हाला पत्रकार परिषदेमध्ये वेळ मिळतो, पण न्यायालयांमध्ये उपस्थित राहायला वेळ मिळत नाही। आणि जाणून बुजून आपण लोकसभेच्या तारखा जवळ यासाठी तारखा टाळल्या,
हे सुद्धा आता न्यायालयाच्या लक्षात आम्ही आणून देऊ. ज्यांनी नगर परिषद लढली नाही आणि ग्रामपंचायतची निवडणूक लढली नाही, लोकांच्या सेवा कसं करायची याचा अनुभव नाही, ते फक्त प्रसिद्धीसाठी लढतात, हे लोकांना माहित आहे. आणि लोक आशीर्वाद देतील तडस कुटुंबावर आणि रामदासजी तडसवर, हे आम्ही ठाम सांगतो. या मागे 2 राजकीय नेत्यांचा हात आहे, पण न्यायविलीन प्रकरण चालू असल्यामुळे मी न्यायालयात ते नावं सांगितलेले आहेत आणि न्यायालयाच्या समोर मी जाऊ शकत नाही. मला माफी करावी की न्यायालय हे सर्वश्री, दोन्ही बाजू बाप ऐकून न्यायालय न्याय जरूर करतील. काय सांगाल? पवार साहेबांचा आणि सुषमा अंधारेंचा एक इतिहास बघा, की जिथे जिथे जातात तिथे तिथे झगडे लावतात. ते कुटुंबात असो, राजकीय पक्षात असो की कुठे असो. या बाबतीत सुषमा अंधारे घोडफोडीच म्हणायची केली. सुषमा अंधारे यांनी एक बाजू जरी ऐकून घेतली तर दुसरी बाजू ऐकून घ्यायला पाहिजे नव्हती ना. उठलं सुटलं प्रसिद्धीसाठी पत्रकार परिषद घेणं. सुषमाताई आपलं घर बघा स्वतः, मग दुसऱ्याच्या घरात बघा, त्याच्यात काय करणार. आणि ज्या पक्षाची, विरोधी पक्षाची तिकीट आहे, कमीत कमी त्या कोण्यातरी एका राजकीय पक्षाचं इथे वर्धस्त लाभलेलं आहे या प्रकरणाला. त्यामुळे हे प्रकरण आता मीडियामध्ये येऊन राहिलेलं आहे. 2 वर्ष 3 वर्ष तुम्ही या प्रकरणात काहीच बोलत नाही. फक्त तुम्ही राजकीय बदनामी करण्यासाठी लोकसभेचाच आणि निवडणुकीचा, यानंतर सुद्धा निवडणुका येतील तर त्या सुद्धा असेच प्रकरण आपल्या समोर येतील, हे मी तुम्हाला सांगितलं. न्यायालयानं सांगावं ना, सुषमा अंधारे का जज आहेत का? सुषमा अंधारे हे न्यायाधीश आहेत का? इकडे न्यायप्रविष्ट प्रकरण असताना न्यायालयाचा मान न्यायालयाने मला सांगावं. ते न्यायालयाने जोही आदेश देईल तो न्यायालयात मला मान्य आहे आणि न्यायालयाच्या समोर मी लेखी स्वरूपात देऊन सुद्धा देईल.